घेवड्याची भाजी ऐकताच घरातली तोंड वेडी वाकडी होतात ना, पण आता नाही होणार. ट्राय दिस व्हेरी सिम्पल मॅनर ऑफ घेवड्याची भाजी विथ मिसेस क्रंची मंची. बऱ्याच रिजनमध्ये याला कोणी फरसबी म्हणतं, कोणी घेवडा म्हणतं. जनरली याला श्रावण घेवडा आम्ही म्हणतो. याची भाजी शेंगदाण्याचं कूट न लावता, पाणी न टाकता खूपच छान होते. शेंगा अशा पद्धतीने चिरून घ्या, फ्रेश घेवड्याच्या शेंगा. त्यांना स्वच्छ धुवून घ्या आणि तेल थोडंसं गरम झाल्यावरती अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाका आणि ते थोडंसं तडतडू द्या. त्यानंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये लसूण थोडासा चिरून टाका. तो जर ठेचून घेतला तर त्याचा फ्लेवर अजूनच छान उतरतो. थोडंसं बारीक गॅस करून घ्या आणि मीडियम गॅसच्या फ्लेमवरती तिखट, मीठ आणि हळद होऊ द्या. तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. मला बाकीचे इतर कुठलेच मसाले ह्या भाजीमध्ये आवडत नाही, कारण ही भाजी जेवढी सिम्पल चांगली लागते तेवढं मसाले टाकल्यावरती तिचं अजूनच कॉम्प्लेक्स फ्लेवर येतो. थोडंसं कोथिंबीर वरून भुरकून घ्यायची आहे. 7 ते 8 मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे. ही भाजी भाकरीसोबत किंवा चपात्यासोबत, फुलक्यांसोबत गरम गरम खूपच छान लागते. अगदी टिफिन फ्रेंडली भाजी आहे आणि जास्त कूट न घालता, मसाले न घालता फक्त तिखटचा जो फ्लेवर आहे या भाजीसोबत खूप छान मर्ज होतो आणि खूप छान लागते ही भाजी. सो तुम्हाला ही भाजी कशी आवडते हे मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही अजून मिसेस क्रंची मंचीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. थँक्यू.